मित्रांनो, आयुष्यात कधी कोण एकटा पडेल ना सांगू शकत नाही. गावातून आलेला तरुण मग शिक्षणानिमित्ताने असेल किंवा कामानिमित्ताने ते एकटा पडतो. त्यात त्याला प्रेमामध्ये धोका मिळाला की तो अजून एकटा पडतो. रोज मित्रांचे जे फोन येतात ते हळूहळू कमी झाले ना की तो एकटाच पडतो. आणि सर्वात महत्त्वाचं, तो आजारी पडला ना की आपल्या घरच्यांची आठवण येते, आईची आठवण येते, तो एकटा असतो. कसं आहे, इथे मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की हॉस्टेलमध्ये 4 मुलं असतात, एक मुलगा अनाथ असतो आणि दिवाळीची सुट्टी लागते, 3 मुलं जायला निघतात, त्याला भेटतात, 3 मुलं खुश असतात, तो मात्र डिप्रेस असतो का तो एकटा. त्याला घर नसतं. पण काय आहे की 3 मुलं जातात, पण त्यातला एक त्याचा मित्र परत फिरून येतो. तो म्हणतो की तू का आला? तो म्हणतो की मला आहे ना दिवाळीची सुट्टी तुझ्यासोबतच साजरी करायची. काय घरातल्यांसोबत दरवर्षी साजरी करायची, आता आपण साजरी करूया ना. मला मुद्दाम सांगतो की त्या एकट्या पडलेल्या मुलाच्या डोळ्यामध्ये आहे ना धीर दिसतो. हे सुख असतं आणि त्याच्यापेक्षा दुप्पट आपण सुखी होतो, म्हणजे तो मुलगा जो परत आलाय तो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जिथे जिथे एकटी व्यक्ती पडलेली दिसेल ना, तिथे तिथे आपल्याला त्या परत आलेल्या मुलाची भूमिका स्वीकारायची आहे. का? तर दुसऱ्याचा एकटेपणा आपल्याला घालवायचं आहे. हे पुण्याचं काम आहे, आपल्या हातून झालंच पाहिजे. त्याच्या डोळ्यातील भावना या आपल्याला परत बघायला मिळणार नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की भावना स्वस्त झाल्यात आणि नाती उद्ध्वस्त झाली.